डोंगरातून सरपण गोळा करण्याची वेळ. धावड्यातील आदिवासी महिलांच्या नशिबी अजूनही चुलीचा धूर. गॅस कनेक्शनसाठी महिलांची भटकंती. उज्ज्वला योजनेच्या लाभापासून वंचित आदिवासी कुटुंबे. देश डिजिटल युगाकडे झेपावत असताना भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातील आदिवासी तडवी भिल्ल समाजातील महिलांच्या जीवनात मात्र आजही संघर्ष कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे. स्वयंपाकासाठी गॅसऐवजी अजूनही चुलीवर अवलंबून असलेल्या महिलांना दररोज डोंगर दऱ्यांमध्ये जाऊन सरपण गोळा करावे लागत आहे. डोक्यावर सरपणाची मोडी आणि डोळ्यात चुलीच्या धुराची झळ असे हृदयद्रावक चित्र धावडा परिसरात पाहायला मिळत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण व गरजू कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र धावडा परिसरातील अनेक आदिवासी कुटुंबांपर्यंत या योजनेचा लाभ अद्याप पोहोचला नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. स्थानिक महिलांनी अनेकदा संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवले, अर्ज केले, आवश्यक कागदपत्रे सादर केली, परंतु अद्याप गॅस कनेक्शन मिळाले नसल्याने त्यांना पुन्हा चुलीचाच आधार घ्यावा लागत आहे. पावसाळ्यात सरपण ओले झाल्याने स्वयंपाक करणे अधिक कठीण बनते. तसेच सतत चुलीच्या धुरात राहिल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. सरकारच्या योजना कागदावरच राहू नयेत, खऱ्या अर्थाने गरजू आदिवासीपर्यंत, कुटुंबांपर्यंत त्याचा लाभ पोहोचणे गरजेचे आहे, अशी भावना परिसरातील महिलांनी व्यक्त केली. स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन वंचित आदिवासी कुटुंबाला उज्ज्वला योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजहर तडवी, भोकरदन.